ओम शांती. चला तर बघूया आजच्या मुरलीचे सार. बाबा बोलतात, मिठे बच्चे, असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे सर्व्हिसमध्ये विघ्न येतील. आजचा प्रश्न होता, संगमयुगमध्ये आपल्या सगळ्यांना ॲक्युरेट बनायचे आहे आणि ॲक्युरेट कोण बनू शकतो? उत्तर, जो नेहमी खरे असतात, ज्या आतून आणि बाहेरून सेम असतो, जो फक्त शुभावर विश्वास ठेवतो, जो नेहमी श्रीमंतवत चालतो. बाबा आपल्याला सुखाचा वरसा देत आहेत. आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे. फक्त हा संकल्प आपल्या मनामध्ये असला की मी महाराजा महाराणी बनणार आहे, तेव्हा आपण आनंदी असणार, आणि हा संकल्प विसरलो तर की पुन्हा दुःखी होणार. बाबा बोलतात की नेहमी आनंदी राहावा. जर तुम्ही माझा हात सोडला तर प्रजा बनाल. सतयुग आणि त्रेता मिळून स्वर्ग बनते. जे कोणी हे ज्ञान घेत आहे ते स्वर्गामध्ये जाणार. बाकी सगळे लोक रावण राज्यामध्ये येतील आणि त्यांना थोडे सुख भोगता येईल. आपला शुबाबा ज्ञान का सागर, पतितों का पावन, गीता का भगवान या ब्रह्मकुमार कुमारियाद्वारा ह्या कलियुगी दुनियाला सतयुगी दुनिया बनवत आहे. आणि हे ब्रह्मकुमार कुमारिया आपल्या तन मन धन अर्पित करून ही सेवा करत आहे. म्हणजे हे बाबाच आपल्याकडून करून घेत आहे. आपण फक्त इथे निमित्त आहोत. बाबा बोलतात की नेहमी माझ्या विश्वास ठेवा, संशय बुद्धी आणू नका. आपण बाबाचा बनून त्याचे पुन्हा गद्दार बनायचे नाही. पुरुषार्थ करून बाबाला याद करायचे आहे. सगळ्यांना ज्याच्या त्याच्या कर्माचा साक्षात्कार होणार आहे. धर्मराज तर बसलाच आहे आपल्याला सजा देण्यासाठी. त्यामुळे कोणतीही गफलत करू नका. गृहस्थीमध्ये राहून आपल्याला पवित्र राहायचे आहे. आता तरी सगळी सृष्टी ही तमोप्रधान झालेली आहे. त्यामुळे सगळे क्लायमेट हे वातावरण चेंज झालेले आहे. ऋतूही उलटपालट होताना आपल्याला दिसत आहेत. बाबा बोलतात की हाहाकार होणार, पण नंतर पुढे जाऊन जय जयकार होणार. कारण जेव्हा हे कलियुग संपेल तेव्हा नवी दुनिया स्थापन होईल आणि ते असे सतयुग. आणि आपल्याला तर माहीत आहे हे संगमयुग आपल्यासाठी कल्याणकारी आहे. कारण आपण हे ज्ञान घेत आहोत आणि आपले सतयुगमध्ये सीट ही नक्कीच कन्फर्म आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे संगमयुग कल्याणकारी आहे. बाबा बोलता, पुरुषार्थ करा आणि स्वदर्शनी चक्र नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या आहेत. एक म्हणजे आपला बाप म्हणजे शिवबाबा, दुसरे घर म्हणजे आपले परमधाम, आणि तिसरे सतयुग म्हणजे आपला स्वर्ग. म्हणजे सतयुगमध्ये आपल्याला तिथे सुखाचा वारसा भेटणार आहेत. ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि बाबा म्हणतात की नेहमी नशेमध्ये राहावा. आपण महाराजा महाराणी बनणार आहोत आणि ज्याचा निश्चय व विश्वास असेल तो कधीच डगमगणार नाही. ओम शांती.